नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. तर ज्या ब्लॉगची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो ब्लॉग आज येतोय. तर आज आहे दीदीचं केळवण. तर आता केळवणच्या खास प्रोग्रामसाठी आता आम्ही आलोय माई मावशीकडे, म्हणजे जी माझी मोठी मावशी आहे. तर तिच्या गावच्या घरी आलोय सासवण्याला. तर इकडे आता आमची जोरदार तयारी चालू आहे. तर प्रथेनुसार केळीच्या पाण्यावर केळवण आणि आम्ही लिहितो इश्यूचं केळवण असं. इकडे आमचे माझे पप्पाच सगळं लिहित आहेत. इथे अनुष्का, से हाय टू माय ब्लॉग. आणि इकडे आपलं शुभम दादा, पतू मावशी, ही माझी छोटी मावशी आहे, 2 नंबरची मावशी. आपली नवरी मुलगी, नवरी मुलीचा तिच्याच डायरेक्शन नुसार सगळं आपल्या डेकोरेशनचं काम चालू आहे. आणि आता आमचं जेवण तसं बनवून झालंय, पण आता आम्ही बनवलं कुठे ते तुम्हाला दाखवतो. इथे चुलीवर आता आम्ही जेवण बनवलं होतं. चिकन आणि भाकरी असा आमचा आजचा बेत आहे. आणि असे बरेचसे अजून आयटम आहेत, ते तुम्हाला आता मी पुढे जाऊन दाखवतोच. तर आता जेव्हा आम्हाला जेवायला अजून वेळ आहे, तर तोपर्यंत तुम्हाला मी हाऊस टूर देतो. कारण दादाने आत्ताच नवीन घर बांधलंय, तर तुम्हाला हाऊस टूर देतो. चला. तर अशी काहीशी एंट्रन्स आहे. आणि एंट्रन्सला स्वागताला आपला शॅडो आहे. आणि इथून एंट्री केल्यावर आपला मामा आणि काका जेवायला बसलेत. अरे ते जेवायला आपल्याला आता आलाच व्हिडिओ मध्ये आपल्या. अगोदर तुम्हाला वरचा टूर देतो, कारण वरतून जो व्ह्यू आहे तो एक नंबर आहे. तर ही बाल्कनी आहे. आणि बाल्कनीवरून प्रॉपर ही एवढी आहे, ती बॉर्डरच्या आत त्यांचीच जागा सगळी, काकांची. ते आंब्याची झाड आहेत. आणि इकडे बाजूला ते लोकांनी गेस्टसाठी नाही, फार्म हाऊस टाईप, पेंट हाऊस टाईप असं गेस्ट हाऊस त्यांनी जे आता घर बांधलंय, कॉटेज, पेंट हाऊस म्हणा, गेस्ट हाऊस म्हणा, असं ते बाहेरच्या लोकांना राहण्यासाठी असं भाड्यावर देणार आहे. तर ते पण जेव्हा तयार होईल ते मी तुम्हाला दाखवेन. आणि जे माझे मित्र आहेत ते सगळ्यात आपण सगळी एक ट्रिप इकडे स्पेशल मारूच. तर आता तुम्हाला बाकीच्या घराचा टूर देतो. बाल्कनी नंतर समोरच इकडे एक रूम आहे. हे तुम्ही जर खिडक्या वगैरे बघितल्या तर फुल एस्थेटिक स्टाईल आपली रूम आहे. आणि रात्रीच्या हे सगळे लाइटिंग आहेत ना, ते सगळं उठून दिसतं. तर आता काल तर मी रात्रीच आलो होतो, पण काल रात्री शूट केलं नाही. जरा सगळे आता फॅमिली मीटिंग आणि ह्याच्यामध्ये सगळे बिझी होतो. तर कधी रात्रीच आलो तर तेव्हा पण एकदा शूट करेन. पण आता खाली जाऊन बाकीचे तुम्हाला घर दाखवतो. आपल्या इकडे एक रूम आहे. आणि इकडे एक रूम आहे. इथे जर आता सध्या पसारा आम्ही आलोय म्हणून, तर इकडे एक रूम आहे. असं आपलं रूम आहे. इथून आपली सगळी मंडळी जी आहे तिकडे काम करताना दिसतात. आणि घर मालक. आणि इकडे आपलं एवढं मोठं किचन. आता किचनमध्ये आता जरा सध्या तरी पसारा आहे, कारण आता आमची सगळी तयारी चालू आहे. आणि भरपूर अशी मेजवानी असल्यामुळे कसं प्रॉपर असं आपलं भांडी आणि सगळे सॅलड, इथे चिकन, भाकरी वगैरे, चिकन वगैरे आम्ही चुलीवरच केलं होतं. तसं काही सीन नाही आता. आणि आपलं गेस्ट हाऊस, हे आपलं घर बाजूलाच गेस्ट हाऊस आपलं गेस्ट हाऊस आहे. तर गेस्ट हाऊस थोड्या महिन्यांनी आपण रेंटवरती द्यायला चालू करणार आहे. तर त्याचा मी स्पेशल ब्लॉग बनवेनच. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे माझ्या ब्लॉगचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. डेकोरेटर बरोबर नाही तिकडे. वाटते मम्मीच्या मुलीचा केळवण छान वाटेल. खूप सुंदर असं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. छान छान मेनू बनवलेले आहेत. आता तयारीचा जोरदार चालू आहे. पण इकडे आता मी बाहेर आलोय. आणि इकडे दादानी असं शेती फार्म असं केलंय, तेच तुम्हाला दाखवतो. तुम्हाला आपलं हे घर तर दाखवलं. घराच्या समोरच तुळशी, समोर त्याची अशी थोडीशी जागा आहे, तर फार्मिंग केली आहे त्यांनी.
ते सुपारीची झाडं लावलेत त्यांनी, जवळपास किती 25-30 पेक्षा जास्त आहेत. त्या साईडला पण आहेत. असं प्रॉपर असं सुपारीचं झाड आहे, बाजूला असे आंब्याची झाड आहेत. असं प्रॉपर अशी मोठी जागा आहे. असं गावाला आल्यासारखंच फील आहे, पण थोडंसं सिटी टाईप आहे. एक नंबर जागा आहे, फुल फ्रेश एअर आणि आपलं कसं गावाला आल्यासारखंच वाटतंय. घर तर एक नंबर बनवलं त्यांनी, घर तर टॉप क्लास बनवलं आहे. आता आमची सगळी मंडळी आतमध्ये आता सगळ्यात जोरदार तयारी चालू आहे. श्रीश साहेब खातू, मामा तिकडे न्यूज बघण्यात बिझी आहे. मी फायनली वाढायला घेतलंय. तर या प्रोग्राम एवढा मी असं जोरदार केला तरी आमचे 3 मेंबर मिसिंग आहेत. पहिलं म्हणजे मामी आता शौर्याची एक्झाम असल्यामुळे उद्या, म्हणून मामी पण नाही आली, शौर्या पण नाही आली आणि अद्वैत पण 12वीत आहे, शौर्या पण 10वीत आहे. म्हणून त्यांच्यामुळे सगळं 3 जण आमचे मिसिंग आहेत या ग्रुपमध्ये, फॅमिली ग्रुपमध्ये. आज ही तयारी तर फुल जोरदार अजून आमची चालूच आहे. तसं जेवायचं टायमिंग झालं आहे. नवरी मुलगीला पण भूक लागली आहे, श्याम काकांना पण भूक लागली आहे, आम्हाला पण भूक लागली. हां श्याम काका जेवले, मग कशाला काही करते. आमच्यासाठी आमची काळजी घेतात काका. ठीक आहे. फायनली आता सगळं शूट वगैरे करून झालं आहे आणि आता आम्ही प्रॉपर जेवायला तर घेतोच आहे. सगळी आपली मंडळी इथं बसली अगोदरच, तर माझं पण ताट आता भरलं आहे. तर जेवायला घेतो. चिकन, भाकरी, कलेजी, गादाचा रवा, स्वीट वगैरे असं भरपूर काय काय. पण आपण कलेजी वगैरे काय खात नाही, तर चिकन आणि भाकरी सुरुवात केली आहे. त्यानंतर सोलकढी वगैरे आपली येईल तेव्हा परत तुम्हाला इथं दाखवतो. सगळ्यात बेस्ट आपली सोलकढी जातो, तुम्हाला पिऊन सांगतो. बेस्ट. तर आता फायनली आमचं जेवण वगैरे सगळं झालं आहे. तर आता आम्ही चाललो आहे स्वीट म्हणून आपलं आईस्क्रीम आणायला. आपलं ट्रिपल सी आम्ही चाललो आहे. वी आर ॲट सातसवणे अलिबाग. आणि घरचं बघितलं, घर एक नंबर आहे, आपल्या भाईंचंच आहे. मध्ये जे बसले आहेत ते सोमशेठ संसारे. नमस्कार नमस्कार. आता आईस्क्रीम घेऊ आणि परत निघायची पण घाई आहे आम्हाला, कारण उद्या मंडे आणि सगळ्यांना जॉबवाली मेंबर आहेत आपले. चालू आहे. फायनली आम्ही आईस्क्रीम शोधलं आहे. अमूलचं आईस्क्रीम करून आम्ही मांडवापर्यंत गेलो होतो, पण काय मिळालं ना, मग आपण लोकल ब्रँडवरती आलतोय आणि इकडे घेतलंय. टाळ्या टाळ्या. तू या ना तुझा इथे बघा, इथे बघा. कोणता आहे ते त्यांनी पण दिले. फायनली इथे पत्रिका वगैरे वाटून झाल्यात फॅमिली मेंबर्सला, प्लस आता लास्ट सिप चहाची. आणि आता आम्ही निघतोय. तर रिक्षा बोलवली आहे, तर रिक्षा आली की आम्ही लगेच जाणार मांडवा जेट्टी. जेटीवरून आपलं काय बस बोट बीट काय भेटते, ती कुठली बोट भेटते त्याच्यावर आता डिस्कशन चालू आहे. त्याच्यानंतर जाणार आता विरार. चल बाय. बाय बाय बाय. सो वी आर गोईंग बाय काय PNB ओपोलो काय अजंठाने आम्ही चाललोय गेटवेला. आधी आम्ही जाणार होतो लेट्स गो. आता आपण चाललोय अजंठाने गेटवेला. आपली पूर्ण गँग इकडे. आता इकडे आता आम्ही चाललोय अजंठाने.
आणि आम्हाला हे लाईफ जॅकेट दिलं आहे कारण मध्ये ती केस झाली होती ना, बोट पाण्यात बुडली होती, त्यामुळे आता लाईफ जॅकेट घालणं कंपल्सरी आहे. आणि आम्ही एक सगळ्यात मोठा चुकीचा डिसिजन केला ते आम्ही इथून पाणी आमच्या अंगावर येईल अशा ठिकाणी बसतोय. येस सर. पाणी आमच्या अंगावर पुरते आणि बोट प्रॉपर हलते कारण ही हाय टाईड आहे. हाय टाईडवर आपली वेळ आहे. आम्ही तिला चुकीच्या डायरेक्शनमध्ये बसते, बाकी सगळी बरोबर बसते पण व्ह्यू बाप आहे. रेग्युलर मेंबर आहे हरीश बर्डे यांची हालत बघा, बोट अक्षरशः हलते, त्याची हालत बघा काय झाली आहे. झोपले उलटे नको येऊ नये म्हणून हा ब्लॉगमध्ये ॲड करेन की नाही मला माहिती नाही, पण त्याची व्हिडिओ बनवून पाहिजे. आमचा रेग्युलर ब्लॉग आहे. तो फायनली आता आम्ही आलो आहे गेटवेला. तर आपली मंडळी सगळी विचार केला होता बोटमध्ये बराचसा शूट करेन, पण जशी बोट चालू झाली तसं पोटामध्ये पण ढवळाढवळ चालू झाली आणि मी प्रॉपर विचार केला की बेस्ट आपण आता गप्पा राहून झोपलो तरच आपलं काम होईल, नाहीतर काय होणार नाही. म्हणून झोपलो आणि आता इथेच एंड करूया. जरा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट्स गो.